नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत कलिंगड या पिकाच्या प्लॉटवर आणि सध्या हा प्लॉटला जवळपास एक 50 दिवस झालेले आहे आणि कडक थंडीच्या अवस्थेमध्ये हा पण प्लॉट लावला होता. तर मित्रांनो बघू शकता सेटिंग जवळपास 60% झालेली आहे आणि सेटिंगच्या काळामध्ये काय नियोजन करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे फळं सेट झालेले आहेत चांगल्या प्रकारे आणि सेटिंग अवस्थेमध्ये आहे प्लॉट. अजून पण फळं धरण्यावरच आहे. ते बघू शकता एका वेलीला साधारणतः 2 ते 3 फळं ऑलरेडी सेट झालेले आहेत. हा बाहुबली कलिंगडाचा प्लॉट आहे आणि सेटिंग आवश्यक आहे या थंडीच्या काळामध्ये आणि मधमाशीसुद्धा आहे प्लॉटवर. तुम्ही बघू शकता जेवढी जास्त प्रमाणात मधमाशी तेवढा प्लॉट मध्ये सेटिंग होण्यास मदत होतो. या काळामध्ये काय नियोजन करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर प्लॉटवर सध्या मधमाशी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्याचा काळ हा पण पोषक आहे, कारण थोडीफार ढगाळ वातावरण असल्याकारणास तो प्लॉटची मध्ये चकाकी आहे आणि सेटिंग पण व्यवस्थित होत आहे. या काळामध्ये काय नियोजन करायचं आपण याविषयीची माहिती तुम्ही बघू शकता की मधमाशी आहे अशा प्रकारे याचं हे होत आहे, पॉलिनेशन होत आहे नैसर्गिकरित्या. बघा प्लॉटवर खूप मोठ्या प्रमाणात मधमाशी आहे. मधमाशी असल्याकारणास तो सेटिंग होण्यास आपल्याला खूप मदत मिळत आहे. अशा प्रकारे प्लॉट्स थोडं सेट झालेले. तर या काळामध्ये मित्रांनो कॅल्शियम जवळपास 5 किलो आणि बोरॉन 2 किलो अशा प्रकारे जर आपण प्लॉटला एकरी सोडलं तर खूप चांगल्या अशा प्रकारे सेटिंग तुम्हाला दिसून येईल. तुम्ही बघू शकता या प्लॉटला की साधारणतः जवळपास 60% सेटिंग झालेली आहे, जिथं आणि ग्रीनरी पण आहे प्लॉटमध्ये.